दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाच्या विस्तारवादाचं भय दाखवून अमेरिकेच्या पुढाकाराने नाटोची स्थापना करण्यात आली होती. युरोपातल्या देशांना सुद्धा भय होतं की रशिया कदाचित आपल्याला गिळंकृत करू शकेल. त्यामुळे युरोपातले देश सुद्धा या गटामध्ये सहभागी झाले. परंतु अनेक वर्षानंतर युरोपातल्या देशांच्या हे लक्षात आलं की नाटोचा उपयोग अमेरिका आपल्या राजकीय स्वार्थासाठी करतोय. 2019 मध्ये उत्तर सिरियामधून अमेरिकेने फौजा मागे घेतल्या आणि या फौजा मागे घेण्याचा निर्णय घेताना त्यांनी नाटोच्या एकाही देशाशी सल्लामसलत केली नाही किंवा त्यांना सांगण्याचं सुद्धा काम केलं नाही. त्याच्यानंतर इमॅन्युएल मॅक्रोन प्रचंड बिथरले होते. अमेरिका आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करत नाही हे जे मॅक्रोन यांचं विधान होतं ते थेट ग्रीनलँडच्या संदर्भात होतं. मेलोनी यांनी मॅक्रोन यांना पाठिंबा दिला. त्या एक पाऊल पुढे गेल्या आणि त्यांनी म्हटलं की आपण रशियाशी थेट संवाद केला पाहिजे. मेलोनी यांना या विधानानंतर जेव्हा पत्रकारांनी विचारलं की तुम्ही खरोखरच आता अमेरिकेपासून अंतर ठेवून राहणार आहात का, त्याच्यावर मेलोनी यांनी जे काही उत्तर दिलं, खरं तर ते उत्तर नव्हतंच. त्यांनी प्रश्नाने उत्तर दिलं. त्यांनी त्या पत्रकारालाच प्रश्न विचारले की अंतर ठेवून राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं, नाटोमधून बाहेर पडायचं, अमेरिकेशी व्यापार बंद करायचा, युरोपमध्ये जे अमेरिकेचे लष्करी तळ आहेत ते बंद करायचे की मॅकडोनाल्डवर हल्ले करायचे.